मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये विविध कामं करत असतो, विविध योजनेचा लाभ घेत असतो आणि विविध कार्यालयामध्ये आपलं काम पडत असतं. याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असेल, त्यानंतर पंचायत समिती कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, कोर्ट कार्यालय असेल किंवा कृषी विभाग कार्यालय असेल. या विविध कार्यालयामध्ये विविध ऑफिसमध्ये शेतकऱ्यांची कामं पडत असतात आणि हे कामं पडत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होत असतात की त्यांना माहित नसतं की कोणता अधिकारी आपल्यासाठी काम करतात किंवा कोणत्या अधिकाऱ्याचं कोणतं काम असतं. किंवा जर एखादा अधिकारी तुमचं काम करीत नसेल, तुमच्याकडून पैशाची मागणी करत असाल, तर नेमकं त्या अधिकाऱ्याची तक्रार कोणाकडे करायची, तक्रार दाखल कशी करायची, ऑनलाईन करायची किंवा ऑफलाईन करायची, किंवा तक्रार केल्याच्या नंतर काय होतं, किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करून सुद्धा काय होत नसेल तर त्याच्या समोरचा नेमका पर्याय काय करायचा, किंवा आपली कामं कशी करून घ्यायची, याची सविस्तरशी माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता सर्वात महत्त्वाचं आपलं कार्यालय म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय. आता या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणकोणते अधिकारी असतात, त्याच्यानंतर कोणकोणते त्यांचे कार्य असतात, किंवा त्यांची कामं काय आहेत, ते कामं कसे करतात, किंवा जर काही तुम्हाला अधिकारी असतील किंवा काही गावातले जे काही सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, रोजगार सेवक असतील, हे जर तुम्हाला एखाद्या कामासाठी पैशाची मागणी करत असतात तर त्यांची तक्रार दाखल कोणाकडे करायची, तक्रार कशी करायची, त्याच्यानंतर तक्रार करण्याच्या कोणकोणत्या पद्धती येतात, ही संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत कार्यालय याच्या संदर्भात काही महत्त्वाची अशी माहिती आहे आणि हीच माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. आता याच्यामध्ये ग्रामपंचायत नेमकं काय, तर मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये गावाच्या विकासासाठी व प्रशासनासाठी असलेली स्थानिक स्वराज्य संस्था याला ग्रामपंचायत असे म्हटले जातात. आणि या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सरपंच. आता या सरपंचाची कामं नेमकी कोणती असतात, सरपंचाची कामं जर पाहायला गेलं तर ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षपद, अर्थातच जे काय गावामध्ये ग्रामसभा होतात त्यामध्ये त्यांना सहभाग घेणं अतिशय गरजेचं असतं. दुसरं काम म्हणजे त्यांचं विकास कामांना मंजुरी देणे. आता गावामध्ये जे काही विकास कामं असतील, काही तुमचे लाईटीची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, ह्या सर्व कामांना मंजूर देण्याचं काम हे सरपंचांच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेणं हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामसभा म्हणजे काय, आता मित्रांनो, बऱ्याच मित्रांना माहित नाही की ग्रामसभा नेमकी काय असते, ग्रामसभेच्या मध्ये काय केलं जातात. आता ग्रामसभा म्हणजे काय, तर ज्यावेळेस गावाची काही अडचण असेल तर ही अडचण तुम्हाला त्या ग्रामसभेमध्ये मांडता येते आणि या ग्रामसभेमध्ये अडचण मांडल्याच्या नंतर काही दिवसामध्ये त्यांची अंमलबजावणी करणं हे ग्रामपंचायतीचं काम असतं. परंतु तुम्ही पाहिलंच असाल, बऱ्याच ग्रामपंचायती अशा आहेत की त्या अद्याप देखील आपली ग्रामसभा घेत नाहीत, किंवा त्यांचे काही घोटाळे असतील, त्यांची काही कारणं असतील तर त्या कारणामुळं ते ग्रामसभा घेत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होत नसतात. त्याच्यामुळं ह्या ज्या काही ग्रामसभा असतील, हे ग्रामसभा घेण्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्य जे काय काम आहे ते सरपंचाचं असतं. त्याच्यामुळं प्रत्येक वर्षाला जवळपास 4 ते 5 ग्रामसभा होत असतात आणि ह्या सर्व ग्रामसभा घेणं त्या सरपंचाला, ग्रामसेवकाला अतिशय गरजेचं असतं. जर याच्यामध्ये एखादी ग्रामसभा चुकली, जर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली तर सरपंचाचं पद असेल किंवा ग्रामसेवकाचं पद असेल तर ते थेट पद त्यांचं जाऊ शकतं. त्याच्यामुळं ही ग्रामसभा नेमकं काय हे जाणून घेण्याचं अतिशय महत्त्वाचं आहे. आता या ग्रामसभा नेमके कार्य कोणते, कसे करायचे, काय नाही, याची सुद्धा माहिती मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण देणार आहे. त्याच्यानंतर आता सरकारी योजना गावामध्ये राबवणं. आता विविध सरकारी योजना असतील, त्याच्यामध्ये घरकुल असेल, गायगोठा असेल, सिंचन विहीर असेल किंवा लाईटची सोय, ह्या सर्व योजना ह्या सरपंचाच्या माध्यमातून गावासाठी राबवल्या जातात. त्याच्यानंतर आता उपसरपंच हा एक महत्त्वाचा पद आहे. ज्यावेळेस गावामध्ये सरपंच नसेल तर त्यांची जी काही कामे असते तर ती उपसरपंचाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जातात. त्याच्यानंतर आता ग्रामसेवक, ग्रामसेवक अर्थातच हा सचिव असतो आणि हा जो काही सरकारी कर्मचारी असतो याचं एक पद गावामध्ये अतिशय महत्त्वाचं पद आहे. आता ग्रामसेवकाचे नेमकी कामं कोणकोणती असतात. पहिलं ग्रामसेवक होतं, पण त्याचं नाव आता ग्रामपंचायत अधिकारी असं नवीन नाव त्या अधिकाऱ्याला देण्यात आलेले आहे. आता याची कामं कोणकोणती असतात, ग्रामसेवकाची कामं जन्माची नोंद घेणे, मृत्यूची नोंद घेणे, तसेच विवाहाची नोंद करून घेणे, हे सर्व प्राथमिक कामे या ग्रामसेवकाकडे असतात. त्याच्यानंतर कर वसुली, त्याच्यामध्ये घरपट्टी असेल किंवा नळपट्टी असेल, हे सर्व कामं ग्रामसेवकाच्या अंतर्गत केली जातात. त्याच्यानंतर सरकारी योजनांचे अर्ज स्वीकारणे. आता आपण विविध योजनांसाठी अर्ज करत असतो, गायगोठा असेल, सिंचन विहीर असेल, घरकुल असेल, तर या सर्व योजनांचे अर्ज स्वीकारणं काम हे त्या ग्रामसेवकाचं असतं. त्याच्यानंतर रेकॉर्ड पंचायत ठेवणे. आता जे काही रेकॉर्ड असतात हे सर्व रेकॉर्ड त्या ग्रामपंचायतला ग्रामसेवकाच्या माध्यमातून ठेवले जातात. त्याच्यानंतर कामाचे अंदाजपत्रक अर्थातच प्रस्ताव पत्रक तयार करणे.
आता जर एखादं काम करायचं गावामध्ये, एखादी नदी काय म्हणतात रस्ता करायचा किंवा दिवाबत्ती करायची, तर त्या सर्व कामांचा अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तयार करणे हे मुख्य काम त्या ग्रामसेवकाचं असतं. त्याच्यानंतर आता सदस्य अर्थातच वार्ड मेंबरचं सुद्धा अतिशय काही महत्त्वाची कामं असतात. ज्या वार्डामधून आपण एखाद्या मेंबरला निवडून दिलेलं असतं, तर त्यांच्या माध्यमातून आपल्या गल्लीतली जे काही कामं असतील, विविध कामे असतील, ही कामं त्यांच्या माध्यमातून केली जात असतात. त्याच्यानंतर आता तलाठी देखील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तलाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येत नसून तो महसूल अधिकारी, महसूल कार्यालयाचा एक अधिकारी म्हणून मानला जातो आणि गावासाठी तो पहिला अधिकारी असतो. त्याच्यामुळे तलाठी हा ग्रामपंचायतमध्ये येत नसतो, परंतु त्याचं काम देखील गावासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तुमच्या सातबाराशी निगडीत, तुमच्या शेतीशी निगडीत ज्या काही अडचणी असतील, ज्या काही प्रश्न असतील, हे सर्व कामे तुम्हाला तलाठ्याच्या माध्यमातून पार पाडली जातात. त्याच्यामध्ये आता तलाठीचे इतर काही कामं असतील, सातबारा, त्याच्यानंतर सातबारा विहीर बोर लावणं, सातबारा याच्या नावानं करणं किंवा असे जे काही फेर लावणं, ही संपूर्ण कामे ह्या तलाठ्याच्या माध्यमातून केली जातात. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तलाठी काही काम करत असेल, तुम्हाला पैशाची मागणी करतात किंवा तुमचं काम करत नसतात, त्याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आता रोजगार सेवक देखील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण की रोजगार सेवकाच्या माध्यमातून शेतीच्या ज्या काही विविध योजना असतील, तर त्या योजनांचा फायदा पुरेपूर घेतला जातो आणि ज्या काही योजना असतील, सिंचन विहीर असेल, गायगोठा असेल, अशा विविध प्रकारच्या योजना शेतीच्या माध्यमातून राबवल्या जातात. फळबाग असेल, फुलबाग असेल, ह्या सर्व योजना ह्या रोजगार सेवकाच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि मनरेगाच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या संपूर्ण योजना असतात. आता बऱ्याच जणांचं असं काही म्हणणं असेल की रोजगार सेवक पण काम करायला पैसे घेतात, आमचं काम करीत नाहीत. तर मित्रांनो, त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आता ग्रामपंचायतीचे कोणकोणती मुख्य कामं असतात, आपण हे कामं बघूयात. आता कामं म्हणजे कोण? रस्ते, नाल्या, लाईट इत्यादी कामं करणं, तसेच पाणी पुरवठा करणं, स्वच्छता, कर वसुली, योजनांचा लाभ देणे आणि दाखले देणे. तर मित्रांनो, ही होती आता ग्रामपंचायतीची मुख्य कामे. त्यांचे जे काही कार्यकारी असतील, अधिकारी असतील, जे काही मेंबर असतील, ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. आता याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे जर एखादा जो काही अधिकारी असेल किंवा सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, रोजगार सेवक असेल, हे तुम्हाला तुमचं काम करत नसतील किंवा काम करत असताना काही पैशाची मागणी करत असतील, तर नेमकं याचं काय करावं? मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. कारण की तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही. आता जर तुमचं तक्रार एखाद्या सरपंचाची असेल आणि जर तुम्ही ती तक्रार त्या रोजगार सेवकाला केली किंवा ग्रामसेवकाला केली, तर त्या तक्रारीमध्ये काही तथ्य राहणार नाही. कारण की ज्याची तक्रार तुम्हाला तिथेच करावी लागणार आहे. त्याच्यामुळं ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. माहिती जपून ठेवा आणि व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघा. आता जर एखादा अधिकारी अर्थातच ग्रामसेवक असेल, ग्रामसेवकाची तक्रार असेल, ग्रामसेवक पैसे मागित असतील, तर त्याची तक्रार तुम्हाला अर्थातच पंचायत समिती या ठिकाणी करावी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला एक लेखी अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज केल्याच्या नंतर जवळपास 7 ते 8 दिवसामध्ये त्या समोरच्या अधिकाऱ्याला त्याचं प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं ह्या ग्रामसेवकाची तक्रार बीडीओकडे केली जाते. त्याच्यानंतर बीडीओ जर ऐकत नसेल, सीईओ, जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. कारण की एखादं पाहिलं असाल आपण, एखाद्या ग्रामसेवकाची तक्रार बीडीओकडे गेली, बीडीओ सुद्धा त्याच्यासोबत जोडलेला असेल किंवा बीडीओ सुद्धा भ्रष्टाचारी असेल, तर ते दोघं सुद्धा काम करणार नाहीत. परंतु तुम्ही या दोघांची तक्रार घेऊन जर सीईओ कडे गेले, जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी, तर त्या ठिकाणी नक्की तुमच्या कामाला तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं काम होणार आहे. त्याच्यानंतर राहिलं सरपंचाचा प्रश्न. जर एखादा सरपंच जर तुम्हाला पैसे मागत असेल किंवा तुमची कामं करत नसेल, तर सरपंचाची तक्रार देखील तुम्ही बीडीओ कार्यालय या ठिकाणी करू शकता आणि तिथे जर काही तुमचं होत नसेल, तर सीईओ, जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचे सर्व कामं होणार आहेत. त्याच्यानंतर आता दुसरा एक पद म्हणजे रोजगार सेवक. रोजगार सेवक जर तुम्हाला पैसे मागित असतील, तर त्याची सुद्धा तक्रार तुम्ही या बीडीओ कडे करू शकता आणि त्याच्याकडे होत नसेल तर सीईओ कडे होऊ शकता. तर अशा पद्धतीने झालं आता या कामांच्या तक्रारी. समजा आता तुम्हाला एखादं काम करायचं, याच्यामध्ये एखादं तुम्ही शासकीय सिंचन विहीर केली. आता सिंचन विहीर करत असताना आपण पाहिलं विविध प्रकारची त्याच्यामध्ये प्रोसेस असते. आता पहिली प्रोसेस म्हणजे ती विहीर मंजूर करून घेणे, मंजूर करण्याचा मार्कआउट टाकणे, त्यांची मास्टर काढणे, नंतर त्याचे बिल घेणे. अशा विविध जे काही कामं असतात, त्या कामं करत असताना तुम्हाला रोजगार सेवक असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा एखादा तांत्रिक अधिकारी असतील. आता तांत्रिक अधिकारी म्हणजे पंचायत समिती झालं. आपण सध्या फक्त ग्रामपंचायतीचं बघत आहोत. ग्रामपंचायतीमध्ये एखाद्या अधिकाऱ्यानं पैसे मागले, तर त्याची तक्रार तुम्ही थेट त्या अधिकाऱ्याकडे करू शकता. आता ही तक्रार तुमच्याकडे दाखल करायची मला काय करावं लागेल, त्याची जर तुम्हाला काही अडचणी असतील तर अशा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा.
मी तुम्हाला त्याचे पूर्णपणे अर्ज कसा टाईप करायचा, त्याच्यामध्ये काय टाकायचं, कुणाचं नाव टाकायचं, तारीख कोणती टाकायची, कारण कशी टाकायची, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशा काही अडचणी असतील तर हा कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती एकंदरीत ग्रामपंचायत कार्यालय, की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणकोणते कार्य असतात, कामं असतात, कोणते पदाधिकारी असतात किंवा ते तुमचं काम करत असतील तर काय करायचं, ही सविस्तर अशी माहिती आपण पाहिलेली आहे. आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये पंचायत समिती कार्यालय असेल, पंचायत समितीमध्ये सुद्धा पाहिलं आपल्या मोठ्या प्रमाणे कामं असतात, कोणते पण काम असू द्या, त्याच्यामध्ये आता कोणकोणते अधिकारी असतात, त्यांची कामं काय असतात किंवा कोणता अधिकारी कोणा हाताखाली काम करत असतो आणि त्यांची काय तक्रारी असतील तर त्या तक्रारी कोणाकडे दाखल करायच्या, ही सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर महसूल विभागामध्ये तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल, या सुद्धा कार्यालयामध्ये आपले रोजचे कामं पडत असतात, त्यांची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. तर मित्रांनो, ही अशी महत्त्वाची अशी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.